नमस्कार, मी वैष्णवी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तुमच्याकडे देखील असे ब्लाऊज पीस किंवा जुन्या साड्या जर अशाच पडलेल्या असतील आणि तुम्ही त्या जर वापरत नसाल तर आज आपण या व्हिडिओमध्ये त्या साड्यांपासून आणि ब्लाऊज पीसपासून अशी एक गोष्ट तयार करणार आहोत की सर्वजण पाहतच राहील। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका। तर बघू शकता या ठिकाणी आपल्याकडे भरपूर अशा जुन्या साड्या असतात ज्या की आपण घालत नाही आणि त्या तशाच कपाटामध्ये ठेवलेल्या असतात। परंतु जर तुम्ही त्या साड्यांचा अतिशय सोप्या पद्धतीने जर घरामध्येच असा यूज केला, न कापता न शिवता, आपल्याला या ठिकाणी एक वस्तू मी तुम्हाला बनवून दाखवत आहे जी की बनवायला खूप सोपी आहे आणि तुम्हाला आवडेल देखील। अशा प्रकारे आपल्याला साडी या ठिकाणी घ्यायची आहे आणि हो, जे कोणी हा व्हिडिओ बघत असेल आणि त्यांच्याकडे अशा जुन्या साड्या असतील आणि ते फेकून देत असेल तर प्लीज तसं करू नका। त्या साड्या फेकण्यापेक्षा तुम्ही एकतर असे टूल या ठिकाणी तयार करू शकतात। घरात खूप कामी येतात असे छोटे छोटे वस्तूंसाठी तुम्ही त्या साड्या वापरू शकतात किंवा गरिबांना दान केलं तरी पण चालेल, पण प्लीज फेकून न देता तुम्ही अशा पद्धतीने त्याचा वापर करू शकतात। बघू शकतात या ठिकाणी आपल्याला साडीचा अशा प्रकारे गोल राऊंड करून घ्यायचा आहे। मी आधी देखील तुमच्यासोबत साडीचे खूप यूजफुल व्हिडिओ शेअर केलेले आहेत, परंतु हो, जो आता आपण वापर करणार आहोत साडीचा तो जरासा वेगळा आहे। त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला तो व्यवस्थित समजेल। आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी नेहमीच असे यूजफुल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते। तर बघा या ठिकाणी ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि त्याचा सेंटर मी या ठिकाणी सेंटरला बँगल लावलेली आहे। आता तुम्ही काचेची बँगल किंवा इतर कोणतेही बँगलचा यूज केला तरीही चालू शकतो। त्यानंतर आपल्याला व्यवस्थित रबलच्या मदतीने फिक्स करून घ्यायचा आहे। जो सेंटर आहे तो पुन्हा आपल्याला उलट्या साईडने अशा प्रकारे ठेवायचा आहे। जी साडी आपण गोल राऊंड करून घेतली ती देखील आपल्याला याच्यावरती ठेवायची आहे। जी बांगडी आपण या ठिकाणी लावलेली आहे त्याचा जो भाग आहे तो आपल्याला आतल्या साईडने असा वरती ओढायचा आहे आणि त्या साडीला आपल्याला व्यवस्थित काटेपिनच्या मदतीने या ठिकाणी फिक्स करून घ्यायचे आहे। अशा वरच्या साईडला आपल्याला खेचून घ्यायचं आहे। जी बांगडी आहे तिच्या सहित आपल्याला ती अशा प्रकारे वरच्या साईडने खेचून घ्यायची आहे। आणि बघा दोन काटेपिनच्या मदतीने इथे मी याला एकदम छान असं सेक्युअर करून घेतलेलं आहे। अगदी नवीन टूल या ठिकाणी म्हणजेच नवीन वस्तू या ठिकाणी बनवत आहोत जी दिसायला खूप सुंदर खूप छान होईल आणि तुम्हाला नक्कीच आवडेल। बघू शकता असा पाठीमागच्या साईडने आपल्याला हा जो उरलेला भाग आहे ब्लाऊज पीसचा तो व्यवस्थित अशा प्रकारे प्लेट्स लावून सेट करून घ्यायचा आहे। तर बघा या प्रकारे मी दुमटून बिलकुल बघू शकता अतिशय सोपा पद्धतीने याला सेक्युअर करून। तर खूप सोपी प्रोसेस आहे, याला कुठे कट देखील करायचं नाही किंवा शिवायची देखील या ठिकाणी गरज पडणार नाही। दिसायला देखील खूप सुंदर या ठिकाणी तयार होणारी ही वस्तू आहे। बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे सर्व जे उरलेला भाग आहे ब्लाऊज पीसचा तो मी या ठिकाणी आतमधल्या साईडने व्यवस्थित दुमटून असा सेट करून घेत आहे। त्यानंतर त्यालासुद्धा आपल्याला बोटाने पकडून अशा प्रकारे काटेपिनच्या मदतीने फिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून तो निघणार नाही। आता आपण याला गाठ देखील मारू शकतो किंवा सर्व भाग एकत्र करून त्याला रबल देखील लावू शकतो। तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही या ठिकाणी करू शकता। तर बघा पाठीमागचा भाग एकदम छान असा काटेपिनच्या मदतीने एकदम छान असा फिक्स करून घेतलेला आहे। समोरचा भाग तुम्हाला दाखवत आहे ज्या ठिकाणी आपण बांगडी लावली तो भाग बघू शकता अतिशय सुंदर या ठिकाणी दिसत आहे आणि कुणाला समजणार देखील नाही की तुम्ही यामध्ये जुनी साडी किंवा तुम्ही वापरत नसलेली अशी साडी यात घातलेली आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर असं आपला हा नवीन टूल बनवून रेडी झालेला आहे। फ्रेंड्स, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। तर चला इथेच भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।